आमच्या घरातील रॉकी आमच्या घरातील हा मेंबर आहे। त्याला 8 दिवसांनी आंघोळ घालायची होती। त्यासाठी आम्ही ही तयारी केली। गरम कोमट पाणी घेतलं त्याला आंघोळ घालण्यासाठी आणि माझे मिस्टर त्याला आंघोळ घालत होते रॉकीला, पण तो निसटून चाललेला। त्याला आंघोळ नको वाटत होती, माणसांनाही आंघोळ नको वाटते तशी त्याला आंघोळ नको वाटत होती, पण खूप घाण झाला होता तो। त्यामुळे 8 दिवसांनी आम्ही त्याला आंघोळ घालतो। असं छान स्वच्छ धुतलं त्याला, नंतर मग असं तोंड वगैरे तोंडापासले पाय हात वगैरे सगळं धुतलं। नंतर त्याला शॅम्पू घातला, शॅम्पूने छान असं आंघोळ घातली त्याला, शॅम्पूने असं छान चोळलं त्याला। आमचा रॉकी चोळही देत नव्हता शॅम्पूने, सारखा वळवळ वळवळ करत होता, पण त्याला एकदाच घट्ट पकडून चोळून घेतलं असं। नंतर पालतं केल्यानंतर पोटाला, हाताच्या तिथे, पायाच्या तिथे, शेपटी वगैरे सगळं काही चोळून घेतलं त्याचं शॅम्पूने। पाय वगैरे सगळे चोळून घेतले, हात। आपण जसं लहान मुलांना आंघोळ घालतो चोळून तसं त्याचे लाड चालले होते, तसं त्याला आंघोळ घालत होतो आम्ही चोळून। रॉकी मात्र एका जागेत थांबायला तयार नव्हता, सारखं त्याला कुठेतरी जाऊ वाटत होतं, पण त्याला आंघोळ नको वाटत होती। पण त्याला पकडून ठेवलं घट्ट, आणि नंतर माझ्या मुलीने त्याच्यावरती पाणी घातलं, गरम पाणी घातलं त्याला, आणि माझे मिस्टर त्याला असं चोळत होते, पूर्ण स्वच्छ केलं त्याला शॅम्पूने घालून स्वच्छ असं ते शॅम्पू काढत होते, सगळं चोळत होते त्याला त्याच्या अंगावरती पाणी घालून त्याला पूर्ण स्वच्छ केलं, शॅम्पू पूर्ण काढून घेतला त्याचा। असं छान असं आपण आंघोळ कशी करतो तसं त्याला छान आंघोळ घातली, आणि नंतर मग असं त्याला पुसून घेतलं, कोरडं केलं त्याला, पूर्ण असं कोरडं केलं। पण आमच्या या महाराजांना इतकी घाई झाली होती, त्यांना वाटत होतं की कुठे पळून जावं आणि कुठे नाही। नंतर आमचे हे राजे जसं जीभ दाखवत होते आम्हाला, आपण त्याला जीव लागतोय, आपण त्याला पोटच्या पोरासारखं असं काळजी घेतो, हे त्यालाही बरं वाटत होतं, आणि त्यालाही हे समजत होतं, त्यालाही हे प्रेम समजत होतं, आणि तोही प्रतिसाद देत होता छान असे आंघोळ करायला। एवढं मात्र नक्की की त्यांना बोलता येत नाही, पण त्यांना आपली भाषा, आपलं प्रेम हे नक्की समजतं। नंतर त्याच्यासोबत असा एक फोटो काढला।